नमस्कार मित्रांनो, तर आज बघा ए टू झेड तुम्हाला दिसते ते डबकं पडलेलं ते सोडायला चालू. काल काही सोडलं होतं, आज काही सोडलं. मित्रांनो बघू शकता टोमॅटो प्लॉट मस्तपैकी आहे. सध्या आज 15 दिवस झालेले आणि इथे बघू शकताय आपला प्लॉट व्यवस्थितमध्ये सध्या तर ग्रोथ करतोय. आणि मित्रांनो ह्या बऱ्याच जणांचे पानाच्या वाटे झालेले, तर ह्याचं कारण असं आहे की मित्रांनो टोमॅटो उन्हामध्ये ट्रेसमध्ये चालला आहे. तर मित्रांनो ट्रेसमध्ये चालला आहे म्हणजे नेमकं काय व्हायलं आहे हे तुम्हाला सांगतो. तर उन्हाचं टेम्परेचर आणि आपल्या जमिनीमध्ये पाण्याची समजा कमतरता किंवा पाणी जास्त होणे पण होऊ शकतं बरं का, परंतु जास्त थ्रिप्सचा प्रादुर्भाव किंवा हे कडाक्याचं ऊन ह्याच्यामुळं आपल्या टोमॅटोची पानं करली म्हणजे वरल्या साईडला डोपे होणे किंवा पान असे सगळे आकडून धरणे. तर तसं झालं तर मित्रांनो टोमॅटोला फळधारणा होत नाही आणि काहीच होत नाही. तर आपल्या टोमॅटोला आता 15 दिवस झालेले बघू शकताय. सगळेच टोमॅटो बऱ्यापैकी आहेत आणि हे बघू शकताय ह्याची मरसुद्धा झालेली आहे बरीच बरं का. तर बघू शकता आता इथं हे टोमॅटोचं झाड, तर ह्याचे पानं बघू शकता हे कसे निघालेत हे बघा. म्हणजे अशा प्रकारे तुमचं पण जर झालं असेल तर ते टेम्परेचरमुळं जास्त झाल्यामुळं झालेलं आहे किंवा पांढऱ्या माशीमुळं झालेलं आहे. तर त्यासाठी ओव्हरऑन हाणायचं आहे. ओव्हरऑन जर हाणलं तर तुम्हाला 10-15 दिवस फवारणी घ्यायची गरज लागणार नाही. तर बाकी तर व्यवस्थित आहे, परंतु 1% कुठंतरी आमचं असं पानं झालेली दिसायलेत. तर बघू शकता तुमचे पण झाले जर असतील तर पाण्याचे योग्य नियोजन आणि ह्या सरीमध्ये जर पाणी तुम्ही लावून दिलं तर थोडंसं त्याच्यामध्ये टेम्परेचर कमी होण्यामध्ये मदत होईल. परंतु आमच्याकडे पाणी नसल्यामुळं आम्ही डायरेक्ट ठिबकनंच बीज देतो, कारण पाण्याची तर त्या टंचाईमुळं सगळं काही पाण्याच्या अभावी पण प्लॉट काही सोडून द्यायला लागले. तर आपला सध्या तर चालू आहे. ह्याला आज बुरशीनाशकसुद्धा सोडलं आहे, कारण कुठं आपले आता पण रोपं मरायला लागलेत. त्याच्यासाठी आपण बुरशीनाशक पण आज सोडून घेतलं आहे. तर मित्रांनो आमचा प्लॉट कसा आहे आणि जमल का नाही सध्या स्थितीला तर बऱ्यापैकी आहे. बघू शकता ही क्वालिटी सध्या स्थितीला 15 दिवस झालेले आहे बरं का ह्याला. आणि बऱ्यापैकी आहेत काही झाडं बारीक लहान आहेत, पण बऱ्यापैकी आहे म्हणायचं सध्या. तर जमेल का नाही सांगा आणि ह्याला काय उपाययोजना करावं सांगा. ते पण आम्ही माती पण भरून घेतली बघू शकताय. ती गळी भरणी पण केलेली तुम्हाला दिसते इथं बघू शकताय. आणि कुठं थोडी जास्त माती झालेली, परंतु ती काढून टाकायचं काम पण आमच्याकडून होणार आहे. आणि ह्याला बोळं पण पाडायचे अजून, तर ते पण व्हिडिओ अजून टाकील मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि पेजला आपल्या फॉलो करा किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.